समोर जो आपल्याला दिसतोय तो नानाचा अंगठा आहे. आज आपण एका नवीन ऐतिहासिक ठिकाणाला भेट देणार आहोत आणि हे ठिकाण म्हणजे प्राचीन व्यापारी मार्ग म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असलेले घाटमाता आणि कोकण यांना जोडण्याचे महत्त्वाचे काम करत असलेले नाणेघाट. धुक्याची चादर बघा कशी पसरलेली आहे. नाणेघाट हा प्राचीन सातवाहन कालीन मार्ग आहे. समोर जी आपल्याला गुहा दिसते त्यामध्ये मराठीतील पहिला शिलालेख कोरलेला आहे. आपण जर नाणेघाटात केव्हा आलात तर या ठिकाणी आपण वस्ती करू शकतो आणि या ठिकाणी जवळजवळ 30 ते 40 जण आरामात झोपू शकतो. सुपारक अर्थात सोपारा आणि कल्याण ही प्राचीन काळी पश्चिम किनाऱ्यावरची 2 अत्यंत महत्त्वाची व्यापारी केंद्रे होती. केवळ देशांतर्गत नव्हे तर परदेशातील व्यापाराला सुद्धा येथूनच मोठी चालना मिळत असे. विशेषतः रोमहून आयात होणारा माल सोपाऱ्याला उतरवला जाऊन तेथून कल्याण, नाणेघाट, जुन्नर, नेवासा मार्गे पैठणकडे नेला जात असे. तसेच निर्यातीच्या वस्तूंची वाहतूक देखील याच मार्गावरून उलट दिशेने होत असे. व्हिडिओमध्ये हा रस्ता खूप वेळा पाहिला आहे, परंतु आता प्रत्यक्षात चालताना मला खूप आनंद होत आहे. समोर जो दगडी रांजण दिसत आहे त्याचा उपयोग जकातीसाठी करत होते आणि हा टोल संस्कृतीचा सर्वात जुना पुरावा आढळतो. नाणेघाटाची उंची जर आपण पाहिली तर ती 2724 फूट आहे आणि नाणेघाट हा ठाणे आणि पुणे या जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला आहे. समोर दिसणारी गणेशाची मूर्ती ही अखंड कातळात कोरलेली आहे. खालच्या बाजूला कोकण व वरच्या बाजूला घाटमाता आहे. नाणेघाटाचा सर्वात आकर्षक पॉइंट म्हणजे रिव्हर्स वॉटरफॉल आणि या ठिकाणी जवळजवळ 800 मीटरपर्यंत पाणी मागे येते.